कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं मुख्य उत्पन्नाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे उद्दिष्ट 500 कोटी होते. त्यामधील जवळपास 300 कोटी वसुली जानेवारीपर्यंत झाली आहे. उर्वरित 2 महिन्यांमध्ये 2 कोटी वसूल करण्याचा चंग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बांधला असून 31 मार्च पूर्वी मालमत्ता कराची थकीत वसुली करण्यासाठी केडीएमसीने विविध उपाययोजना सुरू केल्या. मालमत्ता कर थकबाकीदारांना केडीएमसीने थेट नोटीस पाठवत थकीत रकमेचा भरणा करा, अन्यथा मालमत्ता सील किंवा जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील दिलाय. काही दिवसापासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महिनाभर थकीत रकमेची वसुली करण्यासाठी केडीएमसीने कर्मचारी अधिकाऱ्यांची फौज देखील तैनात केली आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी मालमत्ता थकबाकीदारांनी थकीत रकमेचा भरणा करावा आणि जप्तीची कारवाई टाळावी, अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे. महानगरपालिकेच्या वतीनं सध्या हे जे फेब्रुवारी आणि मार्च महिने असतात हे कर वसुलीसाठी आमच्या दृष्टीने महत्त्वाचे महिने आहेत. तर यामध्ये जे थकबाकीदार आहेत, ज्यांच्याकडं बऱ्याच वर्षापासून थकबाकी असलेली जी रक्कम आहे ती वसूल करण्यासाठी सील करणे, प्रॉपर्टी जप्त करणे अशा प्रकारच्या कारवाया आम्ही तीव्र केलेल्या आहेत. आता जवळपास सर्व शहरभर मिळून 200 ते 300 प्रॉपर्टी जवळपास सील करण्यात आलेल्या आहेत आणि त्याद्वारे नागरिकांना आवाहन करतो आम्ही की बाबा लवकरात लवकर आपला जो थकबाकीदार कर असेल तो त्या भरावा आणि मोहिमेला आमच्या सहकार्य करावं. नागरिकांनी जर वेळेत कर भरला आणि योग्य प्रकारे सहकार्य केलं तर कुठेही कटू कारवाई करण्याची आम्हाला वेळ येणार नाही अशी आम्हाला खात्री आहे की नागरिकांनी लवकरात लवकर कर आम्हाला भरावा. वसूल होईल. एकूण कर संकलन जो आहे तो आमचा 500 कोटी रुपयापर्यंत कर संकलनाचं उद्दिष्ट आहे आणि सध्या 300 कोटी रुपयापर्यंत वसूल झालेला आहे. अजून 200 कोटी रुपये वसूल करण्याचं जे आम्हाला टार्गेट आहे, तरी म्हणलं तरी मंथली आम्हाला 100 कोटी रुपये दोन्ही महिन्यामध्ये जमा करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू. नाही, ज्याच्या भागलिपिक जे आहेत त्यांच्याकडं जो काही त्यांना नेमून दिलेलं जे उद्दिष्ट आहे त्याचा आढावा घेतल्यानंतर ते लक्षात येते की त्यांनी त्या कर संकलनामध्ये कितपत कारवाई केलेली आहे किंवा त्यांच्याकडनं वसुलीचं इष्टांक त्यांनी पूर्ण केला का नाही केला आणि साहजिकच जे कर्तव्यामध्ये आपल्या व्यवस्थित कसूर करतील त्यांच्यावर कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण.